अरुण कुमार वैद्य मार्ग की हालत पिछले 2 माह से खराब हो गई है। प्रतिदिन हजारों नागरिक अपनी जान जोखिम में डालकर यात्रा कर रहे हैं, फिर भी प्रशासन इसे नजरअंदाज कर रहा है। आज हमने देवी देवताओं को याद किया और लोगों की सुरक्षा के लिए प्रार्थना की। ये पूजा किसी राजनीति के लिए नहीं बल्कि लोगों की जान बचाने के लिए है। अगले 2 से 8 दिनों में सड़क सुरक्षित एवं बहाल हो जानी चाहिए, अन्यथा मेयर बंगले पर जाकर जोरदार प्रदर्शन करेंगे। डिंडशी पुलिस स्टेशन को तुरंत इस पर ध्यान देना चाहिए और नागरिकों की सुरक्षा के लिए उचित कार्रवाई करनी चाहिए। आपण ज्या रस्त्याने चालतो रस्त्याची पूजा त्याची सुरक्षितता ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। आज जी आपण ही पूजा करतोय, हा तुम्ही बघत असाल, हा रस्ता गेली 2 महिने पूर्णपणे नागरिकांना भयमुक्त झालेला आहे। त्याची पूजा याच्यासाठी केलेली आहे की समस्त प्रशासन, महापालिका प्रशासन यांना विनंती आहे, या व्हिडिओद्वारे या पूजेच्या माध्यमातून येत्या 8 दिवसात जर हा खड्डा तयार नाही झाला तर आम्ही याची महापौर बंगल्यावरती जाऊन निषेध करून त्याची काही करू। हा रस्ता लवकरात लवकर बरा व्हावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय। आज पोलिसांनाही कळवलं होतं, पण त्यांनी पत्रव्यवहार करण्यासाठी सांगितलं, पण माझं कर्तव्य नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून मी आज पूजा करून हा रस्ता कुठल्याही प्रकारे 8 दिवसाच्या आत झाला पाहिजे हीच प्रशासन महापालिकेला विनंती आहे। हा जो रस्ता नागरिकांना आपण सुरक्षित ठेवू शकत नाही। मुंबई हे जागतिक शहर आहे आणि याच्यामध्ये आजच्या युगामध्ये कोणतीही गोष्ट कठीण नाही। एका तासामध्ये, 1 दिवसामध्ये सर्व रस्ता पूर्ण बरा होऊ शकतो अशी यंत्रणा सज्ज आहे। मग का असे दुर्लक्ष धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गाड्या अशा येतात ना, जय भवानी, जय शिवराय। गेली 2 महिने हा रस्ता नागरिकांसाठी भयमुक्त झालेला आहे। इथे कुठल्याही अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, पोलीस स्टेशनची माणसं जातात, पण कोणालाही असं समजसूचकता झालेली नाही की हा रस्ता या 2 दिवसात पूर्ण करावा। मुंबई जागतिक शहर आहे आणि आजच्या युगामध्ये कुठलीही गोष्ट कठीण नाही आहे। इथे तुम्ही ठरवलं किंवा प्रशासनाने ठरवलं तर हा रस्ता येत्या 1 तासामध्येही कंप्लीट होऊ शकतो अशी यंत्रणा आहे आपल्याकडे। पण कोणाचीही त्यांचं एकच मत आहे, कुठला तरी नागरिकाचा बळी गेला पाहिजे आणि घर एखादी पिढी उद्ध्वस्त झाले पाहिजे, अशा माध्यमातून हे लोक इथे दुर्लक्ष करतात। आपण आज पूजेच्या माध्यमातून त्यांना इशारा देत आहे की या 2 दिवसामध्ये, कमीत कमी 8 दिवसामध्ये हा रस्ता झाला पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत नाही झाला तर महापौर बंगल्यावरती आम्ही मोजकेच नागरिक म्हणून आम्ही तिथे जाऊन निषेध करणार। हा व्हिडिओ महापौरांपर्यंत पोहोचावा, महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचावा, हा रस्त्याची कंडिशन पोहोचावी हीच या पूजेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि प्रशासनाला विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।